आजच उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची सर्व टीम दिल्लीत दाखल झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2-3 दिवसात होऊ शकतो अशी प्रचंड चर्चा सुरू झाली आहे आणि अशी एक चर्चा आहे की पंकजदाई पुन्हा एकदा मंत्रिपदावर पाहायला मिळतील। त्या चर्चेकडे माझं लक्षही नाही आहे फारसं, कारण मी सध्या लोकांचं आनंदातच आनंद मानते आहे आणि मला महाराष्ट्रात काम करायला आनंद जास्त वाटतोय, कारण 5 वर्ष मी राज्याच्या बाहेर होते, त्याचाही अनुभव खूप छान होता संघटनेचा। मला क्रीम ऑफ BJP बरोबर काम करता आलं, अगदी मोदीजी, अमित भाई शाह, नड्डाजी, आमची सगळी टीमबरोबर जे राष्ट्रीय टीम आहे त्यांच्याबरोबर मला एक लहान वयात एवढा अनुभव मिळाला, तर ते एक छान अनुभव होता आणि आता राज्याच्या राजकारणात परतल्याचा आनंद खूपच आहे। आमदार पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज सकाळपासून ताई मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आम्ही पण गर्दी पाहतोय, काल मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळाला होता, काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? भावना आनंदाच्या आहेत, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला बरं वाटतंय आणि आभार पण व्यक्त करते मी की पक्षाने हे सन्मान दिला मला, ज्याच्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये काल एकही गाव नव्हतं जिथे गुलाल उधळला नाही किंवा फटाके उडवले नाही। खूप प्रतीक्षा करत होते लोक या गोष्टीची आणि आमची टीम जे उमेदवार आम्ही सर्व आहोत त्या सर्वांची उमेदवारी ही खूप मला वाटतं आम्ही एक चांगलं काम करून दाखवू शकतो। आमची टीम योगेश आहे, टिळेकर, अमित घोरके आहे, सदाभाऊ खोत आहेत, हे सगळी आमची टीम आम्ही चांगलं काम करून दाखवू। बीडवासियांच्या भेटीला कधी जात आहे? खरं तर बीडमध्ये ज्या पद्धतीने संघर्ष पाहायला मिळाला, खूप आलेलंच आहे, आता भेटीला जाईन, कारण शेवटी आता एक अजेंडावर काम करायचं आहे, सतत बैठका चालू आहेत विधानसभेच्या प्लॅनिंगच्या संदर्भात, तर जाईन लवकरच। मधल्या काळात 5 वर्ष तुम्ही सभागृहामध्ये नव्हतात, पुन्हा एकदा 5 वर्षानंतर पंकजाताई सभागृहामध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळणार आहे, काय प्रामुख्याने विषय डोळ्यासमोर असतील? अनेक विषय आहेत, अनेक महाराष्ट्रासाठी करण्याचे स्वप्न आहेत, अनेक माझ्या जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी हे होते ग्रामीण विकास मंत्री आणि महिला बालकल्याण, त्याच्यात अनेक माझी कन्या भाग्यश्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, खूप छान काम मला राज्यासाठी करता आलं। ते आता मी जेव्हा इथे विधान परिषदमध्ये आहे त्या कामांचा आवाज उठवणं, कारण शेवटी मी विधानसभेत ज्या गोष्टींवर आवाज उठवायचे तेच मंत्रिमंडळाच्या काळात केलं, तसंच आता मी विधान परिषदेमधून अनेक गोष्टींवर आवाज उठवून त्यांना न्याय देऊ शकते, हे आनंद आहे। राजकारणात तर मी होतेच, पण संविधानिक कामाचा एक वेगळा लोकांना फायदा होतो। ग्रामविकास खात्याचा तुम्ही उल्लेख केला, आजच उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची सर्व टीम दिल्लीत दाखल झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2-3 दिवसात होऊ शकतो अशी प्रचंड चर्चा सुरू झाली आहे आणि अशी एक चर्चा आहे की पंकजदाई पुन्हा एकदा मंत्रिपदावर पाहायला मिळतील। त्या चर्चेकडे माझं लक्षही नाही आहे फारसं, कारण मी सध्या लोकांचं आनंदातच आनंद मानते आहे आणि मला महाराष्ट्रात काम करायला आनंद जास्त वाटतोय, कारण 5 वर्ष मी राज्याच्या बाहेर होते, त्याचाही अनुभव खूप छान होता संघटनेचा। मला क्रीम ऑफ BJP बरोबर काम करता आलं, अगदी मोदीजी, अमित भाई शाह, नड्डाजी, आमची सगळी टीमबरोबर जे राष्ट्रीय टीम आहे त्यांच्याबरोबर मला एक लहान वयात एवढा अनुभव मिळाला, तर ते एक छान अनुभव होता आणि आता राज्याच्या राजकारणात परतल्याचा आनंद खूपच आहे। ताई, मराठा आरक्षणाचा आणि OBC आरक्षणाचा राज्यात गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। ज्या बाजूनं एका बाजूनं 288 आमदार पाडू, दुसरी देखील बाजू अशी म्हणते 288 आमदार पाडू, तुमची एक महत्त्वपूर्ण भूमिका या सगळ्याच विषयात राहील। असं कोणी म्हणत नाहीये दुसरं। लक्ष्मण हाकेंना देखील घोषणा केली की आम्ही 288 आमदार पाडू, मुंबई जाम करू। हे प्रश्न असा आहे की आता या गोष्टींचं सोल्युशन काढलं पाहिजे, नेत्यांनी मॅच्युअरली हे विषय हाताळले पाहिजे। जेव्हा मध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, मला त्याला बोलवलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं की दोनही लोकांना समाजाचे बोलवा आणि ह्याच्यातनं मार्ग काढा, कारण समाज याच्यामध्ये पिसत असतो आणि पिढ्यानं पिढ्या त्याचा त्रास किंवा काही वर्ष तर त्याचा त्रास होत असतो आणि ते नाही झालं पाहिजे, हे आमचं दायित्व आहे। आमचं दायित्व हे नाही की ते वाढवलं पाहिजे। कालच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची तब्बल 8 मतं फुटली अशी चर्चा सध्या समोर येते, त्यातली 5 ते 6 मतं आपल्याला मिळालीत, म्हणजे भाजपला मिळालेली आहेत आणि 3-4 मतं राष्ट्रवादीला मिळालेली आहेत। त्या सहकाऱ्यांचं तुम्ही कशा पद्धतीनं आभार मानाल? मला आता माहीत नाही कोणती मतं कोणाला मिळाली, गुप्त मतदान पद्धती आहे, मी काय त्याच्यावर फार चर्चा करू शकत नाही। मला जी मतं मिळाली ती पक्षाने जे प्लॅनिंग केलं त्याच्याप्रमाणे मिळाली, त्यामुळे मी आभार पक्षाचे मानेन आणि मतदारांचे मानेन, कारण सगळे आमदार आहेत जे मतदार आहेत, तर ते हजारो लोकांचे प्रतिनिधी आहेत, तर त्यांचे सगळ्यांचे आभार। या निवडणुकीचा आगामी विधानसभेवर परिणाम होईल? या निवडणुकीचा परिणाम व्हायच्या आधीच आम्हाला आत्मविश्वास होता की विधानसभेमध्ये आम्ही लोकांपर्यंत
जे आम्ही जातोय आणि लोकांपर्यंत खरं पण जाईल. म्हणजे एक चुकीच्या पद्धतीने जो प्रचार लोकसभेत झाला, लोकांना बिडवलं गेलं की संविधान बदललं जाईल असं तसं, ह्या नॅरेटिव्हचा, फेक नॅरेटिव्हचा परिणाम विधानसभेत होणार नाही आम्हाला पूर्णपणे विश्वास होताच. आणि आता निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महायुतीची एकजूट, पक्षाची तर कार्यकर्त्याची शक्ती तर आहेच, पण महायुतीची एकजूट ही बघायला मिळाली आणि एकजुटीने आम्ही विधानसभेत उतरलो तर आम्हाला विजय फार अवघड नाही. शेवटचा प्रश्न, दिल्लीत तुम्ही काम केलेलं आहे, दिल्लीतल्या मित्रांचा तुम्हाला काल फोन आला का? आणि आज मोदीजी देखील मुंबईत दाखल होत आहे. मित्र कोण बाबा मला दिल्लीमध्ये तुम्ही केंद्रीय पातळीवर काम करत असताना तुमचे पक्षातले मित्र आहेत. मला आता फोन घ्यायला वेळ नाही मिळाला, आले असतील तर. म्हणजे हा विषय मी काय, मला कोणी विचारलंच नाही असा प्रश्न, त्यामुळे मला त्याचं उत्तर काय द्यावं कळत नाही. पण सर्वांचे फोन आले, अनेक माझ्या जुन्या सहकार्यांचे, मित्रमैत्रिणींचे खूप सगळ्यांचे फोन आले. फोन उचलणं शक्य नसतं कारण एवढे फोन येतात की व्हॉट्सअप कॉल आणि दोन्ही फोन वाजत असतात. त्यावेळी शुभेच्छा जर लोकांनी मेसेजवर केलं की प्रत्येकाला रिप्लाय करायचा मी प्रयत्न करते, ज्यांना मी परिचित आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.